पैसे शिल्लक आहेत का असा विचार करून रघुची आई आज बँकेत गेली होती. रघुचे बाबा कंडक्टर होते आणि त्यांचा ड्युटीवर असताना अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांची पेन्शन आईला मिळत होती. म्हणून आई पैसे काढण्यासाठी आज बँकेत गेली होती. ही गोष्ट रघुला माहीत होती. जास्त काय नाही, पण तिला 2,000 रुपये मात्र हातात लागले. ती तेवढेच पैसे घेऊन गडबडीने बस मिळते का म्हणून बघत होती. त्यांना गाडी लवकर लागत नव्हती. जसजसा उशीर होईल तसं आईला मात्र फार काळजी वाटत होती. कारण मी इकडं आले आहे हे रघुला माहीत आहे आणि मी आता घरी जाईपर्यंत रघु घरात काय वस्तू ठेवेल का नाही याची चिंता त्यांना लागली होती. रघु अट्टल दारुडी माणूस, वयाच्या 25ला, पण अशी काही दारू पितो आणि ते दारू पिण्याच्या नादात त्याने अख्खं घर फुकून काढलं होतं. जगण्यासाठी म्हणून रघुची आई अधूनमधून बँकेत जात होती आणि थोडेसे पैसे घेऊन येत होती. ते पैसे ती खूप जपून वापरत होती, कारण त्या पैशावर तिला महिना भागवावा लागत होता. रघु अगोदर काही काम करत नव्हता. सकाळी झोपेतून उठलं की दारू प्यायला जायचं आणि संध्याकाळी झोपेच्या अगोदरही दारू पिऊन यायचं. एवढं एक काम मात्र रघुला खूप छान जमत होतं. पण आपण वयाच्या 25शीत आहोत, आपल्याला वडिलांची छाया नाही, आई एकटीच राबत आहे, या सर्व गोष्टींचा विचार त्याच्या मनात येतच नव्हता. सतत दारू पिणे एवढेच तो करीत होता. कोणीतरी एकदा रघुच्या आईला म्हणलं की रघुचं लग्न लावून द्या, संसारात पडेल, संसाराच्या नादी लागेल तर दारूचा नाद आपोआप सुटून जाईल. हा विचार आईला पटला. त्यांनी मुलगी शोधायला सुरुवात केली. जवळच्याच गावामध्ये एका शेतकरी कुटुंबातली मुलगी त्यांनी पसंत केली. पण आपल्या मुलाला दारूचे व्यसन आहे हे त्यांनी अगोदरच त्या मुलीच्या आई वडिलांना सांगितलं होतं. त्यांची परिस्थिती बेताची. घरात 4 मुली, कशा का असेनात संसाराला लागतील म्हणून त्यांनी काशीचं लग्न रघुसोबत लावून द्यायचं ठरवलं. मानपान काही त्यांना करणं झालं नाही. अगदी जवळच एका मंदिरामध्ये त्यांचं दोघांचं लग्न लावून दिलं होतं. फक्त संसारासाठी उपयोगी असणाऱ्या वस्तू म्हणजे भांडी, कपडा लत्ता अशा छोट्या मोठ्या गोष्टी त्यांनी घेऊन दिल्या होत्या आणि वरून मुलीच्या संसाराला मदत व्हावी म्हणून 5,000 रुपये त्यांनी सासूच्या हातात घातले आणि याचं जमेल ते तुम्ही तुमच्या हाताने मुलीला करा असं म्हणून सांगितलं. मुलीच्या मामाने मुलीला भाची या नात्याने 4च मणी असलेलं सोन्याचं मंगळसूत्र तिला घातलं होतं. संसार गाडा चालू झाला. पहिले 4-8 दिवस तर रघुने अजिबात दारूला शिवलं नाही. पण तो जसा काम शोधण्यासाठी म्हणून बाहेर पडायचा तशी त्याचे दारुडी मित्र त्याला ओढत घेऊन जायचे आणि दारू पाजायचे. घरी आल्यावर जेव्हा काशी विचारायचे की तुम्ही आजही पिऊन आलात का म्हणून, तेव्हा तो तिची माफी मागायचा आणि म्हणायचा की अगं काशी, मी स्वतःहून नाही पिली, मित्रांनी ओढत घेऊन गेले आणि मला पाजली बघ. तुझ्या गळ्याची शपथ, उद्यापासून अजिबात पिणार नाही. काशी म्हणायची, अहो मग अशा मित्रांची संगतच कशाला करता? आज या कारणाने, उद्या त्या कारणाने, तर परवा वेगळ्याच कारणाने. रघु दारू पिऊन यायचा म्हणजे यायचा. या सगळ्या गोष्टींची आता काशीला चिड यायची. अवघे लग्न होऊन 6 महिने झाले होते. एके दिवशी रघु घरी आला. दारू पिऊनच आला होता आणि काशीकडे पैसे मागू लागला. काशी म्हणाले, माझ्याकडे कुठले पैसे? माझ्याकडे पैसेच नाहीत. तुझ्या बापाने दिलेले पैसे मला दे असं म्हणून काशीला मारू लागला. काशीला मारलेलं बघून सासूबाई पळत आल्या. त्यांनी काशीला मारू नको म्हणून मध्ये पडल्या तर रघुने जोरात धक्का दिला. त्या धक्क्यासरशी आई धपकन खाली पडल्या. तिच्या कपाळाला खोक पडली आणि आईजवळ असणारे 5,000 रुपये घेतले आणि तो दारू पिण्यासाठी निघून गेला. काशीला खूप लागलं होतं, पण तिनं ते न जुमानता उठली आणि सासूबाईंना उठवलं. त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. तिने स्वतःच्या पदराने त्यांचं डोकं पुसलं, त्यावर हळद लावली आणि कापडाची पट्टीही बांधली. सासूबाईंनी काशीसमोर हात जोडले आणि म्हणाली की माफ कर मुली मला. मी तुझं लग्न अशा हैवानाशी लावलं आणि तुझ्या आयुष्याचं वाटोळं केलं. तिने सासूबाईंचा हात खाली केला आणि सासूबाईंना मिठी मारली. आता असे प्रसंग रोज घडत होते. मग कंटाळून काशी माहेरी निघून गेली. सासूबाईंनी तिला अडवलं नाही. त्या मनातल्या मनात म्हणत होत्या, गेली ते बरंच झालं, हा हैवान एके दिवशी तिच्या नरडीचा घोट घेईल. सुटली एकदाची पोर. पण जशी काशी माहेरी आली तशी तिच्या आई तिला रोज समजावून सांगत होती की हे बघ काशी, पहिल्या नवऱ्याला सोडून येऊन तुला परत दुसरे लग्न करून द्यायची आमच्यात ताकद आणि हिंमत दोन्ही नाही. तू दिल्या घरी सुखाने नांदावस हीच आमची अपेक्षा आहे, ना मला पैशाचं पाठबळ. आणि तू जर कायमची माहेरी राहायला आलीस तर या तुझ्या 3 बहिणींना कोण करून घेणार? आपण खेडेगावात राहतो बाळा, शहरात राहत नाही.
काही गोष्टी सहन कराव्या लागतात, काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात, तर काही गोष्टी जिव्हारी लावून घेऊन वर यायचा प्रयत्न करावा लागतो. एक बाईच्या आयुष्यात एकदा हा क्षण येतोच, तिला असं वाटतं की सासर सोडून द्यावं आणि माहेरी जाऊन राहावं. त्यावेळी प्रत्येक महिलेनं डोकं शांत ठेवून विचार केला पाहिजे की आपल्या माहेरची परिस्थिती काय आहे, आपल्या घरी येण्यामुळे बाकीच्या जीवांचं काय होईल. त्यामुळे किती हट्ट धरायचा आणि कोणत्या गोष्टीचा हट्ट धरायचा हेही तिला कळलं पाहिजे. तुझ्याकडे हा पर्याय कधीच नाही. त्यामुळे तू 2 दिवस राहा आणि परत सासरी निघून जा आणि तिथे गेल्यानंतर तुझं घर कसं सुधारेल या गोष्टीकडे जास्त लक्ष दे. आईसारखे प्रेम करणारी तुला सासू मिळाली आहे. नवऱ्यालाही सुधारायचा प्रयत्न कर आणि तो जर सुधारत नसेल तर कमवायला शिक आणि तुझ्या नवऱ्याचं आणि सासूचं तिघांचं पोट भरायला शिक. हे सर्व विचार ऐकून काशी मलूल होऊन सासरी निघून गेली. सासर घरी आल्यानंतर तू मला न सांगता माहेरी का निघून गेलीस म्हणून रघु खूप चिडला. आता परत वाद होईल आणि परत रघु मला मारेल या भीतीने तिने रघुचे पाय धरले आणि ती म्हणाली की मला माफ करा, इथून पुढे अशी चूक होणार नाही. तिच्या माफी मागण्यामुळे रघु शांत झाला. असे थोडे दिवस चांगले गेले. त्याने पुन्हा दारू प्यायला चालू केली. घरातली भांडी कुंडी सुद्धा त्याने विकून खाल्ली. सासूजवळ असणारे सोन्याचे 4 मणी त्याने विकले. घरात असणारी ज्वारीची गव्हाची पोती त्याने विकली. नव्या असणाऱ्या साड्याही तो घेऊन गेला आणि हे सगळं त्याने दारू पिण्यासाठी केलं. आता राहिलं होतं ते फक्त काशीच्या गळ्यात असणारं सोन्याचं मंगळसूत्र. काशीला खूप भीती वाटत होती की निदान हे मंगळसूत्र तरी आपल्यापाशी राहावं म्हणून. तिने ते सोन्याचं मंगळसूत्र काढलं आणि एका स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलं. स्टीलच्या डब्यामध्ये ते राहणार नाही हे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने पहारीने घरातच एक छोटा खड्डा खणला. त्यात डबा ठेवून खड्डा बुजवून त्यावरून लिपून घेतलं आणि गळ्यात दारावर येणाऱ्या बाईकडून खोटं मंगळसूत्र घेतलं आणि घातलं. दुसऱ्या दिवशी रघु शुद्धीवर असताना रघुच्या लक्षात आलं की आपल्या बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र नाहीये. त्याने तिला विचारलं काय झालं म्हणून. तेव्हा ती म्हणाली की मी कामाला गेले होते आणि शेतातच गळून पडलं, सापडलं नाही. तू माझ्याशी खोटं बोलत आहेस म्हणून त्याने काशीला खूप मारलं. तरीही काशीनं खरं सांगितलं नाही. असेच दिवस जात होते. काशी दररोज लोकांच्या शेतात कामाला जायची आणि येताना त्याच पैशातून तांदूळ किंवा ज्वारी घेऊन यायची. असं ती घर भागवत होती. दारू पिऊन पिऊन रघुचा अवतार मात्र फार खराब झाला होता. त्याचं पोट दिसत होतं आणि हातपाय खूप लहान दिसत होते. अशातच एक दिवशी तो चक्कर येऊन पडला. काही केलं त्याला शुद्ध येत नव्हती म्हणून काशी आणि तिच्या सासूने त्याला दवाखान्यात घेऊन गेले. तेव्हा डॉक्टरांनी असं निदान केलं की दारू पिऊन त्याचं लिव्हर खराब झालं आहे. जर यांनी आता दारू नाही सोडली तर या दारूमुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो असंही डॉक्टरांनी सांगितलं. पण आता सध्या त्यांचा इलाज करावा लागेल आणि त्यासाठी 50,000 रुपये लागतील. काशी आणि तिची सासू आता विचारात पडल्या. एवढे पैसे आणायचे कुठून? सासूबाई तर म्हणल्या जाऊ दे ग, याचं ऑपरेशन जरी केलं काय किंवा नाही केलं काय, हा दारू सोडत नसतो. उगीच आता पैसे भरा आणि आपण काय करायचं. काशी मात्र शांत होती. ती विचार करत होती. तिच्या मनात आलं सोन्याचं मंगळसूत्र. सोन्याचं मंगळसूत्र जास्त महत्वाचं आहे की ज्याच्या नावाने मी ते गळ्यात घालत होते तो महत्वाचा आहे. तिने कसलाही विचार न करता तडक घरी जायचं ठरवलं. ती घरी गेली. तिने त्या डब्यातलं मंगळसूत्र काढलं. सोनाराकडे गहाण ठेवून त्याचे काही पैसे मिळाले आणि ती जिथे कामाला जात होती तिथल्या शेतकऱ्यांनी तिचा स्वभाव पाहता तिला काही पैसे उधार दिले. पैशांची जमवाजमव झाल्यानंतर रघुचं एक छोटंसं ऑपरेशन झालं आणि रघु घरी आला. तो घरी आरामच करत होता. काशी रोज कामाला जात होती आणि येणाऱ्या पैशातून निम्मे पैसे काढून एका डब्यामध्ये ठेवत होती आणि बाकीच्या पैशांचं घरात खायला आणत होती. तिची पूर्ण ओढाताण रघु बघत होता आणि त्याला त्याच्या चुकीची जाणीव होत होती. एवढी समजदार बायको असताना आपण तिला मारत होतो. तिने जर आपल्याला वाचवलं नसतं तर आपण जिवंत राहिलोच नसतो. त्याने काशीला बोलवलं आणि वचन दिलं इथून पुढे मी बरा झाल्यानंतरही कधीच दारू पिणार नाही. काही दिवसानंतर रघु बरा झाला. रघु आणि काशी शेतात कामाला जात होते. हळूहळू करून त्यांनी अगोदर शेतकऱ्यांची सर्व उधारी फेडली. रघुची मिळकत आता काशीपेक्षा थोडी जास्त होती. रघुला मिळणाऱ्या पैशातून रघु काही पैसे बाजूला काढून ठेवत होता. ते बाजूला काढलेले पैसे घेऊन तो एके दिवशी सोनाराकडे गेला आणि त्याने काशीने गहाण ठेवलेले मंगळसूत्र सोडवून आणलं. आणि जेव्हा संध्याकाळी काशी कामावरून घरी आली तेव्हा त्याने ते स्वतःच्या हाताने काशीच्या गळ्यात घातलं. काशीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येत होते आणि त्यातच तिला तिच्या आईने समजावून सांगितलेल्या गोष्टी आठवत होत्या. काही गोष्टी सहन कराव्या लागतात, काही सोडून द्याव्या लागतात आणि काही गोष्टी जिव्हारी लावून वर यायचा प्रयत्न करावा लागतो.
आईचं खरंच होतं.